मित्रांनो, कितीही सिरप घेतलं, डॉक्टरांना दाखवलं, पण खोकला अजूनही जात नाही. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढच्या 30 सेकंदात तुम्हाला असे काही 3 घरगुती उपाय सांगणार आहेत जे तुमचा खोकला कायमचा बंद करतील, आणि तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. पहिला उपाय म्हणजे हळदीचं दूध. पण हे फक्त उकळलेलं दूध नव्हे, तर 1 कप गरम दुधामध्ये चिमूटभर काळी मिरी आणि 1 चिमूटभर हळद घालून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्यायल्याने शरीरातील जंतू नष्ट होतात, घशातील सूज कमी होते आणि श्वसन मार्ग स्वच्छ राहतात. दुसरा उपचार म्हणजे आल्याचा काढा. आलं म्हणजे खोकल्यावर रामबाण उपाय. 1 कप पाण्यात 2 तुकडे आलं, थोडंसं तुळशीची पानं आणि अर्धा चमचा मध घालून उकळा. दिवसातून 2दा हा कोमट काढा घेतला तर घशातील कफ सैल होतो आणि खोकल्याची ती चीड कमी होते. आलं शरीराला उष्णता देते आणि फुफ्फुसातील थंडीही बाहेर काढतं. तिसरा उपाय म्हणजे वाफ घेणे. एका भांड्यात गरम पाण्यात ओवा घालून त्या वाफेचा श्वास घ्या. ही वाफ नाकातील बंदपणा कमी करते, श्वसन मार्ग मोकळा करते आणि जुना खोकला सुद्धा काही दिवसात कमी होतो. म्हणजे काय, औषधापेक्षा नैसर्गिक उपाय जास्त प्रभावी ठरतात. हे उपाय 7 दिवस नियमित करा आणि फरक स्वतः अनुभवा. खोकला कितीही जुना असो, घरातील हे 3 उपाय पुरेसे आहेत.